कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल. संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून गल्ल्यांमध्ये प्रवेश बंदी. नागपूर राडा दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल. नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत, तर महाराष्ट्र एटीएस कडूनही नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास सुरू. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपूरमधील हिंसाचार. राजकारण्यांचं ऐकू नका, पोलिसांना विनंती. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप. खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज. एका घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल. सूत्रांची माहिती. कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर. कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार. विश्वसनीय सूत्रांची टीव्ही9 मराठीला माहिती. 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टाने जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार. ॲडव्होकेट शेखर जोशींकडून बुलढाण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार. सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालयातील बेड धुळखात. कोरोना काळात बनवलेलं रुग्णालय धुळीत. लाखोंची सामग्री खराब होण्याच्या मार्गावर. मुंबईतील वांद्र्यात 71 लाखांचा 286 किलो गांजा जप्त. गुन्हे शाखेची कारवाई. एकाला अटक. पुण्याच्या वाघोतील तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न. आरोपी सूरज जाधवसह साथीदाराला अटक. वाघोली पोलिसांकडून आरोपीची बकोरी फाटा परिसरात धिंड. बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा 20 मार्चला 1 दिवसाचा लाक्षणिक संप. कर्मचारी भरतीची मागणी. पुण्यात 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी. पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ. गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती. मुंबई विमानतळावरून प्रवास महागणार. देशांतर्गत प्रवासांसाठी 325 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपयांची वाढ. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं वापरकर्ता विकास शुल्क वाढवला. पुण्यात मार्च महिन्यातच कमाल तापमान 41 अंशापुढे. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 41.3 अंश तापमान. उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल. 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निर्णय. घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती. ट्रम्प पुतीन यांच्यात फोनवरून तासभर संवाद. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं चर्चा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.